हाय, मिनी व्लॉग 37मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही सकाळी छान रेडी झालो आणि निघालो होतो आईकडे जायला. सगळ्यात आधी आम्ही आलो बस स्टॉपवरती. तरीही आज आमची मम्मी जाम खुश होती, मस्तपैकी हात हलवत चाललेली, कारण की आज बॅग मी घेतली होती, तिच्याकडे बॅग नव्हती, तर ती मला मस्त चिडवत अशी चाललेली आनंदामध्ये. त्यानंतर आम्ही बस पकडली, तर म्हटलं की बसने गेलेलं बरं, ट्रेनला परत सगळे गर्दीच असते. त्याच्यामुळे मग आम्ही बसने आलो पहिल्यांदा घाटकोपरला, आणि घाटकोपरवरून दुसरी बस चेंज करायची होती, तर ती काही येत नव्हती. अर्धा पाऊण तासाला आम्ही वाट बघत होतो. पण इथे एअरपोर्ट जवळ असल्यामुळे भरपूर सारी विमानं दिसतात. मग माझा मस्तपैकी टाइमपास झाला तिकडे विमानं बघत. त्यानंतर मग फायनली आली बस, आणि मग आम्ही दुसरी बस पकडून निघालो वाकोल्याला जायला. पण नेमकं काय झालं, एअर इंडिया कॉलनीपर्यंत बस आली आणि तिथे बसला काहीतरी प्रॉब्लेम येत होता. त्याच्यामुळे मग त्यांनी ती बस तिकडेच थांबवली, आणि मग त्यांनी खूप ट्राय केलं की काहीतरी होईल का, चालू होईल का, पण प्रॉब्लेमच येत होता. त्याच्यामुळे मग कंडक्टर शेवटी उतरले आणि मग त्यांनी आम्हाला दुसऱ्या बसमध्ये बसवून दिलं तिकडेच जाणाऱ्या. आणि मग त्या बसने आम्ही मग फायनली आलो वाकोल्यामध्ये, जिथे आमचं जे घर आहे जुनं, त्या दिवशी आलेलो तिकडे, कारण की आई बाबा जाणार आहे उद्या गावाला. तर त्याच्यामुळे मग आज आम्ही आलेलो त्यांना भेटायला. तर मग थोडा वेळ त्यांचं पॅकिंग वगैरे काय काय चाललेलं, थोडा वेळ आम्ही पण थांबलो, आणि मग संध्याकाळी निघालो परत जायला. तर तुम्ही बिलीव्ह नाही करणार, पण ही आहे वाकोला ब्रिजवरची मिठी नदी. तर हो, नदीच आहे. तर मग त्यानंतर आम्ही निघालो, परत बस पकडली आणि जायला निघालो घरी रिटर्न. तर 517ची बस पकडली आणि परत आम्ही आलो घाटकोपरला. तर घाटकोपरला परत इकडे जरासे फक्त विमानाचे पंख दिसत होते, तेवढ्यावर मी आनंदी, आणि तेवढं बघत बघत माझा मस्त वेळ चाललेला. तिथे परत आम्ही 1 तास तरी थांबलो असू, आणि एवढ्या वेळानंतर ती पण बस आली. त्याच्यामुळे आम्हाला घरी यायला पण खूप उशीर झाला. फायनली आम्ही घरी आलो आणि आणलेले बटर, चहा आणि बटर खाल्ले. त्याच्यानंतर मी मार्केटला जाऊन फुलं आणून ठेवली, उद्या महाशिवरात्री आहे त्यासाठी. त्यानंतर मग जेवण काय बनवू हेच आमचा विचार चालू होता, की मला सुचलं, तर मी म्हटलं की एकच अंडा भात बनवूया मस्तपैकी आणि खाऊया. तर मस्त अंडा भात आणि कोशिंबीर बनवली आणि आम्ही जेवून घेतलं. असा होता आमचा दिवस. तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.